नमस्कार. संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी, म्हणजेच आजचा दिवस. आज घरामध्ये भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर खाण्याची प्रथा आहे. पण कधी विचार केलाय का, हे सगळं नेमकं याच दिवशी का खाल्लं पाहिजे? ही केवळ परंपरा नाहीये, तर हिवाळ्यासाठी आपल्या शरीराला जपणारा सायंटिफिक आणि आयुर्वेदिक आहार आहे. हे प्रत्येक तरुण पिढीला आज माहीत असायलाच पाहिजे आणि तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आता भोगीची भाजी म्हणजे काय? तर अनेक भाज्यांचा एकत्र केलेला पदार्थ. मग ते वांगी असतील, गाजर, रताळी, भोपळा. तर अशा वेगवेगळ्या भाज्या जेव्हा एकत्रित केल्या जातात तेव्हा एकत्रित करून त्यांची भाजी केली जाते आणि हे पूर्ण शरीरासाठी तयार केलेलं एक संतुलित जेवण आहे, संतुलित आहार आहे. तर भोगीची भाजी मागचं सायंटिफिक कारण काय? तर अनेक भाज्या एकत्रित केल्यामुळे त्यातून पोषण तत्व हे वेगवेगळं मिळतं. विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स आणि जे हिवाळ्यात इम्युनिटी मजबूत करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. दुसरं, फायबर भरपूर. त्यामुळे काय होतं, तर पचन सुधारतं, गॅस, अपचन कमी होतं, आतड्यांची स्वच्छता होते. हे सर्व फायदे आपल्याला एका भोगीची भाजी खाल्ल्यामुळे होतं, जी आपल्याला आजच्या दिवशी खायची आहे. तिसरं महत्वाचं, कप कमी करण्यासाठी उपयुक्त. उष्ण गुणधर्मांच्या भाज्या साठलेला कप वितळतात. सर्दी, खोकला, जडपणा हा कमी होतो. चौथं, शरीराचं नैसर्गिक डिटॉक्सिकेशन होतं. वेगवेगळ्या भाज्यांमुळे शरीरातील विषारी घटक हा बाहेर पडायला मदत मिळते. भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरीच का? कधी विचार केलाय का? तर बाजरी ही उष्ण प्रकृतीचं शरीर साधारणतः गरम ठेवते, थंडीचा परिणाम कमी होतो. म्हणूनच बाजरी ही हिवाळ्यातच खाल्ली जाते. बाजरी प्लस भाजी म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन. भाजी फायबर प्लस विटॅमिन देते आणि बाजरी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट प्लस आयर्न देते. त्यामुळे पोट भरलेलं वाटतं पण जड बिलकुल वाटत नाही. आता भाजीमधून काय मिळतं आणि बाजरीमधून काय मिळतं आणि एकत्रित संगम आजच्याच दिवशी का केला जातो हे तुमच्या लक्षात आलं असेल. भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरीचं तिसरं कारण भाकरी खाण्याचं. साखर वजन, बीपी साठी फायदेशीर आहे. रक्तात साखर हळूहळू वाढते. डायबिटीज असणाऱ्यांसाठी हे चांगलं आहे. आता चौथं, सांधे आणि हाडांसाठी उपयोगी. कॅल्शियमसाठी अत्यंत जे भेटतं आपल्याला ते या भाजीतून भेट. आता पूर्वजांनी हे सगळं कसं ठरवलं? त्यांच्याकडे आधुनिक सायन्स नव्हते, पण निसर्गाचं बारकाईनं निरीक्षण होतं. अन्नानुसार, ऋतूनुसार अन्न, स्थानिक भाज्या, स्थानिक धान्य, शरीराच्या गरजेनुसार आहार. आज आपण त्याला सायंटिफिक न्यूट्रिशन जरी म्हणत असलो तरी हे पूर्वजांनी खूप पूर्वीच सांगून ठेवलं आहे. आजच्या काळात याचं का महत्व वाढतं? तर आज फास्ट फूड किंवा थंड पेय, हिवाळ्यात पण आईस्क्रीम असतात. परिणामी काय होतं, तर पचन बिघडतं, इम्युनिटी कमी होते. आणि भोगीची भाजी आणि प्लस बाजरीची भाकरी ही इम्युनिटी बूस्टर आहे, जो नैसर्गिक नॅचरल तरीका आहे. तर भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी हा केवळ सणाचा भाग नाहीये, तर हा आपल्या आरोग्यासाठी पूर्वजांनी दिलेला संदेश आहे. असा सायंटिफिक आणि पारंपरिक हेल्थ कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आजच निरोगी आरोग्याचा संकल्प करूया. त्यासाठी आरोग्य संकल्पला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या भोगीची माहिती होईल. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत